चला सगळ्यांचं स्वागत आहे. सगळ्यांचं स्टडी स्पेस मराठीवर सहर्ष स्वागत आहे. माझा आवाज अगदी क्लिअर आणि व्यवस्थित सर्वांना येत असेल अशी अपेक्षा करते आणि आपल्या लेक्चरला आपण आत्ता लगेच सुरुवात करत आहोत. ओके, चला. माझा आवाज अगदी स्पष्ट आणि क्लिअर तुम्हा सर्वांपर्यंत येतोय. 1 2 3 माईक चेक, माईक चेक, माईक चेक. जसं ग्रुप लेवल टायमर आलेले त्यानुसार लक्षात घ्या, आपण आता इथून पुढे लेक्चर्स घेणार आहोत. ग्रुप लेवल टायमरनुसार सगळं काही आता सुरू असणार आहे. ठीक आहे, चला. तर आज आपण 60 प्रश्न बघणार आहोत. मी तुम्हाला म्हटलं होतं की आपण 50 बघणार आहोत. 30-30चा सेट असणार आहे आपला. 30-30चा 30 प्रश्न माथाडीवर आणि 30 प्रश्न कायदा जो सुरक्षा रक्षक आहे त्याच्यावर. जेवढं होईल तेवढं रिव्हिजन बेस्ट आहे, लक्षात घ्या. आवाज कमी येतोय. ओके, बघू, मला चेक करू द्या. आज मी बसून घेते, प्रश्न जास्त आहेत मुलांनो म्हणून. प्रश्नांची संख्या जास्त असल्या कारणाने आज लेक्चर बसूनच होईल. आय होप आवाज येतोय अगदी स्पष्ट आणि खडखडीत. बघा, इथे तुम्ही बघू शकता आपली सगळे कायदे याच्यामध्ये कवर आहेत बरं का. सगळे कायदे जे आहेत याच्यामध्ये कवर आहेत. एकच मिनटं, पेनची निप जरा मला थोडीशी जाड होत नाहीये. ठीक आहे, असू दे. तर सगळे कायदे म्हणजे त्याच्यामध्ये महाराष्ट्राचे कायदे, त्यानंतर केंद्रीय कायदे जे आहेत ते केंद्रीय कायदे आहेत, त्याच्यासोबत संहिता ज्या आहेत संहिता सुद्धा आहेत. तर बऱ्यापैकी ओके संहिता सगळं काही तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे. आणि त्याच्यानंतर खाजगी सुरक्षा रक्षक डिटेलमध्ये आहे आणि त्यासोबत वन लाइनर स्वरूपात सुद्धा आहे. माताडी हमाल सुद्धा डिटेल मध्ये आहे, वन लाइनर स्वरूपात आहे. या बॅच मध्ये तुम्हाला अगदी फ्री मिळते जीके. बॅचची प्राइस फक्त 200 रुपये आहे, लक्षात घ्या. सध्याच्या घडीला का, आता परीक्षेला राहिलेत मोजून 3 दिवस. आजचा दिवस तर द्या सोडून. ओके, आजचा दिवस सोडून द्या. आज तुम्ही असं ओके आज आपण बसून घेऊया. काही अपडेट नाहीये. तुमचं ग्रुप लेवल टायमर आलंय, टायमर आलेलं आहे ग्रुप लेवल. ठीक आहे, ग्रुप लेवल टायमर आलेला आहे. सो काहीही इथं उगाच म्हणजे पोस्टपोन झाली वगैरे असलं काय म्हणू नका. तर थँक्यू सो मच. तर 200 रुपये आहे. जास्तीत जास्त बॅचमधल्या PDF वाचा. ओके, जास्तीत जास्त PDF वर भर द्या शेवटच्या मोमेंटला. आपल्या या बॅचमध्ये सगळ्या PDF आहेत. जे काही पैशाच्या कारणामुळे किंवा अन्य कारणामुळे जे ही 559 रुपयाची बॅच ज्यांनी घेतली नाही, पहिल्या सगळ्यांनी याच प्राइसला घेतली, पण आता तुम्ही ही 200 रुपयाला घेऊ शकता. स्टडी स्पेस मराठी ॲप्लिकेशन प्ले स्टोअरवरनं मोबाईलमध्ये घ्या तुम्ही सगळ्यांनी. ओके, स्टडी स्पेस मराठी ॲप्लिकेशन आहे आणि 200 रुपयाला तुम्हाला कामगार आयुक्तालयाच्या कायद्याची आणि जीकेची बॅच मिळते. तर सगळ्यांनी याचा फायदा घ्या, कारण की तुम्हाला कायदा एवढा सोपा याच्यामध्ये वाटेल, एवढा सोपा वाटेल की तुम्ही वाटलं तर एखादा जीकेचा टॉपिक वाटतंय तुम्हाला असं वाटेल. त्यामुळे नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे. बिंदास तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर टेस्ट सिरीज आहे. टेस्ट सिरीज मात्र 99 रुपयाला आहे, ती सुद्धा तुम्ही घेऊ शकता. बॅच सोबत तुम्हाला 99 रुपयाला ती मिळून जाईल. ओके, असं जरी घेतलं तरी 99 रुपयालाच आहे. चला सुरुवात करूया. माताडी हमाल हा कायदा कोणत्या वर्षी सहमत झाला? हा कायदा कोणत्या वर्षी सहमत झाला हा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. चला सांगायचे की कायदा कोणत्या वर्षी सहमत झाला. 1948, 1960, 1969 आणि 1972. तर हा कायदा जो आहे तो कोणत्या वर्षी सहमत झाला हा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कायदा कधीचा आहे. काय जास्त डोकं फास्ट घेऊया, 100% फास्ट घेऊया. तर कायदा जो आहे 1969चा आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कायदा कधीचा आहे, 1969चा आहे. माताडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार अधिनियम असं याचं नाव आहे कलम 1 मध्ये, 1969. नेक्स्ट क्वेश्चन, माताडी हमाल कायदा कोणत्या राज्याला लागू होतो? हा जो कायदा आहे तो कोणत्या राज्याला लागू होतो? संपूर्ण भारताला. पहिली ऑलदीस राज्य म्हटले तर भारत कसं, फक्त महाराष्ट्र आणि गुजरात आणि फक्त मुंबई. तर हा जो कायदा आहे तो लागू कुठे होतो हा प्रश्न विचारलाय. कायदा लागू कुठे होतो? तर इथे लक्षात घ्या, हा कायदा कुठे लागू होतो. बऱ्यापैकी उत्तर कन्फ्युज्ड आहात तुम्ही सगळे. तर बघा, ए बी असं उत्तर येतंय. बी आता येतंय. ओके, ओनली महाराष्ट्र. ग्रेट.
तर हा कायदा जो आहे तो फक्त महाराष्ट्रासाठी आहे, लक्षात घ्या. कायदा जो आहे फक्त महाराष्ट्रासाठी आहे. ओके मॅम, थोडं फास्ट घ्या, डीपमध्ये एक्सप्लेनेशन देऊ नका. ठीक आहे, चालेल चालेल. ओके, चला आपण आता शेवटच्या मोमेंटला, जास्त प्रश्न झाले पाहिजे. माताडी हमाल कायदा कोणत्या रोजगारांना लागू होतो? हा कायदा कोणत्या रोजगारांना लागू होतो? सर्व रोजगारांवर, फक्त सरकारी, अनुसूचीतील रोजगार आणि फक्त कारखाने. हा कायदा जो आहे तो कोणाला लागू होतो हा प्रश्न विचारलेला आहे. हा कायदा कोणाला लागू होतो? ओके, हा कायदा कोणाला लागू होतो हा प्रश्न विचारलाय. तर बघा, हा कायदा जो आहे तो फक्त इथे अनुसूचीतील रोजगार जे आहे, अनुसूचीतील रोजगार जे 14 अनुसूचीतील रोजगार आहेत, तर त्याच अनुसूचीतील रोजगारांना हा कायदा जो आहे तर तो लागू होतो. ऑप्शन सी इज द राईट आन्सर. मंडळ कोणत्या कलमाखाली स्थापन होतं? मंडळ कोणत्या कलमाखाली स्थापन होतं? ओके, कलम 3, कलम 6. आता मंडळ कुठलं आहे? माथाडी मंडळ. आता मी टाळलेलं आहे कारण की आपण एकच कायदा बघतोय ना, आपल्याला माहिती आहे कायदा कोणता बघतोय आपण. आपल्याला सगळ्याला माहिती आहे आपण कायदा कुठला बघतोय. आपण माथाडी कायदा बघतोय, त्यामुळे माहिती आहे आपल्याला. त्यामुळे म्हटले की मंडळ कोणत्या कलमाखाली स्थापन होतं, तर तुम्हा सगळ्यांना माहिती आहे. मग माथाडी मंडळ असेल किंवा सुरक्षा रक्षक मंडळ असेल, सुरक्षा रक्षक, तुम्ही जर जाहिरात पाहिली असेल कामगार विभागाची, जर तुम्ही जाहिरात पाहिली, जाहिरात जर वाचली असेल, तर जाहिरातीच्या सुरुवातीलाच कलम 6 अंतर्गत माथाडी मंडळांमध्ये वॅकेन्सी आहे आणि सुरक्षा रक्षकाच्या कलम 6 अंतर्गत सुरक्षा रक्षक इथे वॅकेन्सी आहे. ओके, हो चालेल, MCQ सिरीज करा, बऱ्यापैकी होऊन जाईल, टेन्शन घेऊ नका. बघा, इथे माथाडी मंडळाचा कायदा सुद्धा मंडळाच्या कलम 6 नुसार आणि सुरक्षा रक्षकच्या सुद्धा कलम 6 नुसार मंडळ स्थापन केलं जातं आणि हे तुमच्या अगदी जाहिरातीच्या सुरुवातीलाच आहे. माथाडी हमाल मंडळात शासन प्रतिनिधी किती असावेत? माथाडी हमाल मंडळात शासन प्रतिनिधी किती असावे? समसंख्या, 1/2 पेक्षा कमी, 1/3 पेक्षा नाही आणि 1/4 पेक्षा जास्त नाही. अजून एक प्रश्न आहे की माथाडीची जी चळवळ आहे, ओके, मी हा तयार करायचं विसरून गेली होती, नंतर मला लक्षात आलं. ओके, हे तर तुम्ही मला उत्तर द्या. जी माथाडीची चळवळ आहे, तर या चळवळीचं प्रतिनिधित्व कोणी केलं होतं मला कमेंट्समध्ये सांगायचंय. चळवळीचं नेतृत्व जे आहे, नेतृत्व कोणी केलं होतं? ओके, हे जे नेतृत्व आहे, हे नेतृत्व कोणी केलं होतं सांगायचं आहे. तर बघा, माथाडी हमाल मंडळात शासन प्रतिनिधी 3 पेक्षा जास्त नसावे, 1/3 पेक्षा जास्त नसावेत, 1/3 पेक्षा जास्त नाहीत असं म्हणा. मंडळ प्रतिनिधी जे असतात, ओके, या मंडळामध्ये जे मंडळ प्रतिनिधी असतात तर ते किती? तर 1/3 पेक्षा जास्त नसावे शासन प्रतिनिधी. मला हे सांगा, अण्णासाहेब, ओके, लोखंडे, अण्णासाहेब पाटील, अजून कोण आठवतंय का तुम्हाला? ओके, अण्णासाहेब पाटील आहेत. अजून एक व्यक्ती आहेत, तुम्हाला नोट्समध्ये सुद्धा त्यांचं नाव आहे, बाबा आढव. बाबा आढववर प्रश्न येईल तुम्हाला. बाबा आढव, बाबा आढव, बाबा आढव लक्षात घ्या. हा प्रश्न माझा राहिला होता म्हणून म्हटलं विचारून घेऊ एकदा. सल्लागार समिती शासन प्रतिनिधी प्रमाण, सल्लागार समितीत शासनाचे प्रतिनिधित्वाचं प्रमाण किती असतं? ओके, शासन प्रतिनिधी माथाडी मंडळाच्या सल्लागार समितीत शासन प्रतिनिधीचं प्रमाण किती असतं? नाही, महात्मा फुले नाही, बाबा आढव, अण्णासाहेब पाटील, बाबा आढव, हे लक्षात घ्या. सो शासनाचे प्रतिनिधी जे असतात तर ते 1/4 असतात. सल्लागार समितीत शासन प्रतिनिधीचं प्रमाण किती असतं? तर ते 1/4 असतं.
शासन प्रतिनिधीचं प्रमाण किती असतं? नाही नाही सल्लागार, हा सल्लागार समितीत शासन प्रतिनिधी जे असतात तर ते 1/4 असतात. आणि मंडळ शासन प्रतिनिधी किती असतात? म्हणजे या माथाडी मंडळात शासनाचे प्रतिनिधी जे आहेत 1/3 नसावे. कन्फ्युजन आहे. ओके, हा प्रश्न जो आहे तर हा माथाडी मंडळाचा झाला जिथे 1/3 पेक्षा जास्त नसावे. आणि हा सल्लागार समितीमध्ये 1/4 नसावे, 1/4 पेक्षा जास्त नसावे. हा हो, कामगार चळवळीचा आपण माथाडीचं म्हणतोय ना, माथाडी कायद्याचा प्रश्न चालू आहे. मूळ कायद्यानुसार बालक म्हणजे किती वर्ष पूर्ण न केलेली व्यक्ती. हा जो माथाडीचा मूळ कायदा आहे त्या कायद्यानुसार बालक म्हणजे किती वर्ष पूर्ण न केलेली व्यक्ती, ज्याचे एवढे एवढे वर्ष पूर्ण झाले नाहीत त्याला आपण काय म्हणायचं तर बालक म्हणायचं. ओके, तर या सगळ्या गोष्टी नोट्समध्ये आहेत. ॲप्लिकेशन घ्या मोबाईलमध्ये, तुम्हाला नोट्समध्ये ह्या सगळ्या गोष्टी दिसतील. फटाफट 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 त्या रीड करून घ्या. तर मूळ कायद्यानुसार बालक म्हणजे किती वर्ष पूर्ण न केलेली व्यक्ती, तर बालक म्हणजे वयाची 14 वर्ष पूर्ण न केलेली व्यक्ती. 15 नाही आहे, 14 आहे. ऑप्शन तुमचं बी बरोबर आहे. बालक म्हणजे काही कायद्यानुसार 15 वर्ष, काही कायद्यानुसार 14 वर्ष. कामगार कायद्यामध्ये 15 वर्षापेक्षा खाली आहे, काही कायद्यामध्ये 14 वर्षापेक्षा खाली आहे. त्यामुळे या गोष्टी तिथल्या तिथे लक्षात ठेवाव्या लागतील आपल्याला. बालक म्हणजे ज्याचं 14 वर्ष पूर्ण झाले नाही, त्यानंतर 14 ते पुढे किंवा 15 ते पुढे 18 ह्याला किशोरवयीन म्हणायचं. 18 ते पुढे मग प्रौढ. माथाडी हमाल कायद्यातील गुन्हा कोणते न्यायालय चालवते? या कायद्याअंतर्गत एखादा गुन्हा दाखल झाला असेल तर हा गुन्हा दिवाणी न्यायालय, कामगार न्यायालय, उच्च न्यायालय का सत्र न्यायालय? हे जे चालतं ते कुठं चालतं? कोणतं न्यायालय चालवतं गुन्हा? कोणते न्यायालय चालवतं? कामगार कायद्यातील गुन्हा कुठल्या न्यायालयाला चालवला जातो? तर बघा, कामगार कायद्यातील गुन्हा जो आहे तर त्यासाठी असतं कामगार न्यायालय. माथाडी आणि हमाल कायद्यातील गुन्हा कामगार न्यायालयातच दाखल होतो. ओके, सरांना फोन करा, सर तुम्हाला कोड जो आहे तो सांगतील. आपण अजून कोणता कोड डिस्काउंट नाही केलेलं SI च्या बॅचसाठी. 7028502170 सर तुम्हाला सांगतील. सरांशी कॉन्टॅक्ट करा. चला, तर इथे ठीक आहे कळलं प्लीज सर. चला, माथाडी हमाल कायद्यातील गुन्हा कोणता न्यायालय चालवतं? कामगार न्यायालय चालवतं. पुढचा प्रश्न, कामगार न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध अपील कुठे करू शकता? समजा तुम्ही कामगार हो घ्यायची, तलाठीची बॅच घ्यायची आपल्याला. मला वेळ नाही रे घ्यायला, मी खूप काही घेईल, खूप काही करू शकते मी. आता तुम्हाला विचारलेलं आहे की कामगार काय, तुम्ही आता पहिल्यांदा कामगार न्यायालयामध्ये गेला तर कामगार न्यायालयाच्या विरुद्ध तुम्हाला जायचंय, तर कामगार न्यायालयाच्या विरुद्ध तुम्ही खटला कुठे किंवा अपील कुठे करू शकता? तर उच्च न्यायालय, दिवाणी न्यायालय, औद्योगिक न्यायालय आणि शासन. समजा तुम्ही माथाडी कायद्याअंतर्गत कामगार कायद्यामध्ये अपील केली, तुम्हाला तिथे पाहिजे तसं उत्तर मिळालं नाही किंवा न्याय झाला नाही, तर तुम्ही औद्योगिक न्यायालयात जाऊ शकता. कुठे जाऊ शकता? औद्योगिक न्यायालयात जाऊ शकता. ओके, पहिले कामगार आणि त्यानंतर औद्योगिक न्यायालय. अपिलीसाठी कमाल मुदत किती असते? तुम्ही काय केलं, तुम्ही पहिले कामगार न्यायालयात गेला, तिथे तुम्हाला समाधान मिळालं नाही, तर तुम्ही काय करणार? तर तुम्ही कुठे जाणार? तर औद्योगिक न्यायालयात जाणार. तर या कामगार कायद्यातून कामगार न्यायालयातून औद्योगिक न्यायालयापर्यंत जी मुदत असते तेवढ्या दिवसाचं तुम्ही जाणार. याच्या पुढे गेला तर ते फेल होणार. तर 30 दिवसाची मुदत असते. फास्ट घेते. ओके, मग आता तेच अजून किती, मला तर मग असं अगदी फास्ट म्हणजे आता तोंडाला फेस येऊपर्यंत फास्ट घेतलं पाहिजे, दुसरं काय. तर बघा, म्हणजे एकदा की कामगार न्यायालयातून तुम्हाला औद्योगिक न्यायालयात अपील करण्यासाठी 30 दिवसाचा वेळ असतो फक्त. तेवढ्यात नाही केलं तर मग माथाडी हमाल मंडळातील रिक्त जागा किती दिवसात भरावी? ओके,
माताडी मंडळामध्ये ज्या रिक्त जागा असतात तर त्या किती दिवसात भरल्या गेल्या पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त त्या रिक्त राहू नयेत. ओके, तर किती दिवस माताडी हमाल मंडळातील रिक्त जागा किती दिवसाच्या आतमध्ये भरल्या गेल्या पाहिजेत, किती दिवसाच्या आतमध्ये भरल्या गेल्या पाहिजेत. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 90 दिवसाच्या आतमध्ये भरल्या गेल्या पाहिजेत. किती? 90 दिवसाच्या आतमध्ये भरल्या गेल्या पाहिजेत. माताडी हमाल मंडळाचा वार्षिक अहवाल कोणत्या तारखेपूर्वी सादर करावा? ओके, थँक्यू सो मच सर्वदे सर. तर बघा इथे माताडी हमाल मंडळाचा वार्षिक अहवाल जो आहे तो कोणत्या तारखेपूर्वी सादर व्हावा, IMP राहणार हे सुद्धा. ओके, कोणत्या तारखेपूर्वी सादर व्हावा? 30 जून पूर्वी, 31 ऑगस्ट पूर्वी, 31 ऑक्टोबर पूर्वी आणि 31 डिसेंबर पूर्वी. यांचा जो अहवाल आहे तो किती तारखेपूर्वी मांडला गेला पाहिजे किंवा सादर केला गेला पाहिजे, वार्षिक अहवाल असतो तो, आणि तो जो आहे 31 ऑक्टोबरच्या आधी सादर केला गेला पाहिजे. किती? 31 ऑक्टोबर. हुशार आहे तुम्ही सगळे, तुम्हाला तर सगळी उत्तरं येत आहेत. छान प्रो झाले तुम्ही सगळे, एकदम एकदम जबरदस्त. निरीक्षक भारतीय दंड संहितेच्या कोणत्या कलमानुसार लोकसेवक मानला जातो? निरीक्षक भारतीय दंड संहितेच्या कोणत्या कलमानुसार लोकसेवक मानला जातो? ओके ओके, भावाची आहे का? ठीक आहे ठीक आहे. निरीक्षक एक लोकसेवक असतो. आणि भारतीय दंड संहितेच्या कोणत्या कलमानुसार? तर भारतीय दंड संहितेच्या कलम 21 नुसार निरीक्षक हा लोकसेवक असतो, हे लक्षात घ्या. योजनाभंगाच्या पहिल्या गुन्ह्यास कमाल किती दंड असतो? ओके, योजनाभंगाच्या पहिल्या गुन्ह्यास कमाल किती दंड असतो? तर पहिल्या गुन्ह्यास 500 रुपये दंड असतो. योजनाभंगाच्या पहिल्या गुन्ह्यास किती? 500 रुपये दंड असतो. जर पहिल्यांदाच तुम्ही गुन्हा केलेला आहे तर 500 रुपये दंड. जर वेतन उशिरा भरल्यास अधिभार कमाल किती टक्के, म्हणजे किती टक्के तुम्हाला लागणार? जर वेतन उशिरा दिलं, ओके, जर वेतन, ओके हां ठीक आहे, तर वेतन जर उशिरा दिलं तर मग किती टक्के अधिभार जो आहे किंवा कमाल अधिभार किती असतो? उशिरा वेतन झाल्यावर पगार उशिरा दिला तर अधिभार लागतो 10%. लक्षात घ्या, अधिभार 10% लागतो. अनुसूचित किंवा सध्या किती रोजगार समाविष्ट आहेत? अनुसूचित सध्या किती रोजगार आहेत? 10, 12, 13 आणि 14. अनुसूचित सध्या किती रोजगार आहेत? सेकंड 1000 आणि अगेन 100 डे, म्हणजे 100 रुपीज पर डे. बघा मगाशी पण तुम्हाला मी या प्रश्नाचं उत्तर सांगितलं होतं. ओके, मगाशी पण तुम्हाला मी सांगितलं होतं जे 14 अनुसूचित रोजगार आहेत त्या रोजगारांसाठीच माथाडी कायदा आहे. 14 अनुसूचित रोजगार जे आहेत, ऑप्शन 4 नुसार जे 14 अनुसूचित रोजगार आहेत त्याच्यासाठीच माथाडी कायदा आहे. लक्षात घ्या, त्याच्यासाठीच माथाडी कायदा आहे. हक्क सोडवणारा करार कोणत्या कलमाखाली रद्द बादल? ओके, हक्क सोडवणारा करार कोणत्या कलमाखाली रद्द बादल? कलम 21, कलम 24, कलम 25 आणि कलम 27. ओके, हक्क सोडवणारा करार कोणत्या कलमाखाली रद्द बादल? हो चालेल चालेल, फोटो चेंज असेल तर काय एवढा मोठा इश्यू नाहीये. तुम्ही फॉर्म भरताना वेगळा फोटो म्हणजे तुमचाच ओके, असं नाही दुसऱ्याचा फोटो आणि नंतर आधी जेव्हा तुमच्याकडे आधीचा फोटो आहे ऑनलाईन तुम्ही तो स्कॅन करून ठेवला तर तो वापरला आणि नंतर हॉल तिकीटवर दुसरा लावला, काहीही म्हणजे चालतंय. ओके, काहीही प्रॉब्लेम नाही. एवढ्या छोट्या छोट्या गोष्टीचं टेन्शन घ्यायचं नाही. ठीक आहे, असं करायचं नाही, एवढं काहीच एवढं टेन्शन घ्यायचं नाही. मला खूप वाईट वाटतं जे नीटमध्ये, नक्कीच ज्याची त्याची कंडिशन त्याला माहिती असते, पण मला असं वाटतं की त्या मुलांनी म्हणजे आता आपण बघतोय की ते खरं तर सिस्टीमचं फेलियर होतं.
जे की सिस्टीम एक्सेप्ट करत नाही, पण त्या मुलांनी सुद्धा असं करायला नव्हतं पाहिजे. तर लय टेन्शन नाही घ्यायचं बघा, काही नाही होत, काही नाही होत. हक्क सोडवणारा करार कोणत्या कलमाखाली रद्दबादल आहे? हा, तर हक्क सोडवणारा करार कोणत्या कलमाखाली रद्दबादल आहे? कलम 21, कलम 24, कलम 25 आणि कलम 27. हक्क सोडवणारा करार कोणत्या कलमाखाली रद्दबादल? कलम 25. ओके, तर लक्षात घ्या, कलम 25 खाली तो रद्दबादल आहे. तर अनुसूचित बदलासाठी किती महिन्यांची पूर्वसूचना आवश्यक? अनुसूचित जी बदल होतात, म्हणजे समजा जे काही रोजगार नवीन जर ऍड होणार असेल, एखादा रोजगार त्याच्यातून कॅन्सल होणार असेल, एखादी बाब जर वाढणार असेल, कॅन्सल होणार असेल, नाही नाही काही एवढा इश्यू नाही. चला, छोट्या छोट्या गोष्टीचं टेन्शन घेऊ नका, बायोमेट्रिक होतं तिथं. अनुसूचित बदलासाठी किती महिन्याची पूर्वसूचना आवश्यक आहे? जे तुम्हाला वेगवेगळ्या कामगारांची लिस्ट, कामांची लिस्ट आहे, त्याच्यामध्ये बदल करायचा असेल तर तुम्हाला पूर्वसूचना 1 महिना, 2 महिने, 3 महिने आणि 6 महिने, किती महिने आधी तुम्हाला पूर्वसूचना जी आहे तर ती देणं आवश्यक आहे. तर लक्षात घ्या, किती? 3 मंथ्स, 2 मंथ्स, 1 मंथ. ओके, ए वाले 1 मंथ, 2 वाले 2 मंथ, 3 वाले 3 मंथ. ठीक आहे, चला. तर बघा, इथं प्रश्नाचं उत्तर असणार आहे 3 मंथ्स. 3 मंथ्स. तर अनुसूचित बदल करण्यापूर्वी 3 मंथ्स आधी तुम्हाला काय करावं लागेल? पूर्वसूचना द्यावी लागेल. मंडळ म्हणजे काय? मंडळ म्हणजे काय? खाजगी संस्था, निगमत संस्था, सरकारी विभाग आणि सहकारी संस्था. चला सांगा, छोटीशी गोष्ट आहे, छोटीशी गोष्ट आहे बघा. एक असते कॉर्पोरेट बॉडी आणि एक असते बॉडी कॉर्पोरेट. ओके, तर इथे आहे मंडळ म्हणजे नक्की काय? मंडळ म्हणजे नक्की काय? बताओ बताओ. निगमित संस्था. मंडळ म्हणजे निगमित संस्था. ओके, मंडळ म्हणजे काय आहे? निगमित संस्था आहे. तर 2026च्या सुधारणेनुसार असुरक्षित कामगार या व्याख्येची किंवा वयाची कमाल मर्यादा किती? ओके, बघा, 2026च्या सुधारणेनुसार असुरक्षित कामगार या व्याख्येची वयाची कमाल मर्यादा किती? असुरक्षित कामगार या वयापेक्षा जास्त असू शकत नाही. 58 वर्ष, 60 वर्ष, 65 वर्ष, 70 वर्ष यापेक्षा जास्त वयाचा व्यक्ती. ते सरांना विचारा तुम्ही, नंबर आहे बघा आपल्या इथे, सरांना विचारा प्लीज. सर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीचे डाऊट्स देतील, सर लय हुशार आहेत. तर बघा, इथे असुरक्षित कामगार या व्याख्येची वयाची मर्यादा जी आहे तर ती आहे आपल्याकडे किती? 18 ते 60, 65. ओके, हां, तर या प्रश्नाचं उत्तर आहे 65 इयर्स. ओके, 65 इयर्स असणारे असुरक्षित कामगाराची जी कमाल वयाची मर्यादा आहे तर ती किती आहे? 65 वर्ष असणार आहे. 2026च्या सुधारणेनुसार नोंदीसाठीचे किमान वय किती करण्यात आले? ओके, 2026च्या सुधारणेनुसार नोंदणीसाठीचे किमान वय किती आहे? 14 वर्ष, 16 वर्ष, 18 वर्ष, 21 वर्ष. नोंदणीसाठीचे किमान वय किती करण्यात आलेलं आहे? किमान वय. तर जर तुम्हाला नोंदणी करायची आहे ॲज अ असुरक्षित कामगार म्हणून, तर तुमचे 18 वर्ष पूर्ण असणं अपेक्षित आहे. 18 वर्ष. ओके, यामध्ये कोणाचंही जर तर 16 वर्ष, 15, अरे काय तुम्ही. ओके, 18 वर्ष इट्स फायनल. सल्लागार समितीच्या सदस्यांचा कार्यकाळ 2026च्या सुधारणेनुसार किती वर्षासाठी निश्चित करण्यात आलेला आहे? सल्लागार समितीच्या सदस्याचा कार्यकाळ किती वर्षासाठी निश्चित करण्यात आलेला आहे?
किती वर्षासाठी निश्चित करण्यात आलेला आहे? तर लक्षात घ्या 6 वर्षासाठी निश्चित करण्यात आलेला आहे. सल्लागार समितीचा जो काही कार्यकाळ असणार आहे तो 6 वर्ष असणार आहे. किती म्हटलं? 6 इयर्स. ओके, गॉट इट. चला, माथाडी मंडळाचे नियुक्त सदस्य कोणत्या तत्वावर पदावर राहू शकतात? 2026च्या सुधारणेसह माथाडी मंडळाचे नियुक्त सदस्य जे आहेत, माथाडी मंडळाचे जे नियुक्त सदस्य आहेत कोणत्या तत्वावर पदावर राहू शकतात? ओके, माथाडी मंडळाचे नियुक्त सदस्य कोणत्या तत्वावर पदावर राहू शकतात? शासनाच्या मर्जीनुसार, राज्य शासनाची मर्जी असेपर्यंत, 5 वर्षासाठी निश्चित, निवृत्तीपर्यंत. जे सदस्य असतात, जे नियुक्त सदस्य असतात, निवडलेले म्हणजे नियुक्त केलेले असतात, ते किती वेळ त्या पदावर राहू शकतात 2026 नुसार? तर एक लक्षात घ्या, राज्य शासनाची मर्जी असेपर्यंत. ओके, निवडलेले नाही आहेत बरं का, हे नॉमिनेटेड आहेत. राज्य शासनाची मर्जी असेपर्यंत. नका टेन्शन घेऊ नका. चला नेक्स्ट, इथून आपले खाजगी सुरक्षा रक्षकचे प्रश्न सुरू होत आहेत. आपले आता माथाडी मंडळाचे प्रश्न जे आहेत तर ते संपलेले आहेत. मला सांगायचं, समजले का तुम्हाला प्रश्न? हे सगळे बरेचसे समजलेले आहेत का? (1981). चला, महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक अधिनियम कोणत्या वर्षाचा आहे? नाही 2026 नुसार. जरी ते माझ्या ह्याच्यात नसेल तर ते चेंज करून घ्यावं लागेल आपल्याला. 2026च्या सुधारणेनुसार राज्य शासन आहे 2026च्या नुसार. आणि ते नियुक्त आहेत, ते म्हणजे निवडलेले नाही आहेत. खाजगी सुरक्षा रक्षक अधिनियम कोणत्या वर्षीचा आहे? 1981चा आहे. बघा, जरी तुम्हाला माहिती असेल तर सुरुवात या प्रश्नापासून करावी लागते. ओके, फॉर्मॅलिटी. जरी तुम्हाला माहिती असेल तरी सुरुवात करावी लागते. ओके, आता हा कायदा त्या वर्षीचा कितव्या क्रमांकाचा कायदा होता? राज्य शासनाची मर्जी असेपर्यंत. 5 आणि 6 काहीच नाही. 1981. महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक अधिनियम हा कायदा महाराष्ट्र अधिनियमन क्रमांक कितीचा आहे? महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक अधिनियम हा कायदा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक कितीचा आहे? अधिनियम क्रमांक 20, 58, 25 आणि 30 कितीचा आहे? तर अधिनियम क्रमांक 58 आहे, लक्षात घ्या. अधिनियम क्रमांक 58 म्हणजे त्या वर्षीचा, म्हणजे 1981चा 58वा अधिनियम आहे. महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक अधिनियम या अधिनियमास राष्ट्रपतीची सहमती केव्हा मिळाली? राष्ट्रपतीची सहमती केव्हा मिळाली? 29 जून 1981, 24 सप्टेंबर 1981, 25 सप्टेंबर 1981 आणि 29 एप्रिल 1996. ओके, सहमती केव्हा मिळाली? तर आपल्याला जर अधिनियम 1981चा आहे तर याची सहमती 24 सप्टेंबर 1981 ची आहे. ओके, अगदी बरोबर आहे. 24 सप्टेंबर, ऑप्शन बी इज द राईट आन्सर. 24 सप्टेंबर, बरोबर आहे. चला, हुशार तुम्ही सगळे. चला, पूजा, मेघा, रेश्मा. ओके, चला, गणराज, श्रीनिधी. चला, सही आहे. नेक्स्ट, राजपत्रात प्रसिद्धी कोणत्या तारखेला झाली? राजपत्रात गॅजेटमध्ये कधी आलं? राजपत्रात प्रसिद्धी कधी झाली? तर लगेच झाली, 25 सप्टेंबर 1981 ला लगेच राजपत्रात पण आलं. ते जास्त काही वेळ लागलेला नाहीये, लगेच राजपत्रात पण आलं, लक्षात घ्या. महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक अधिनियम हा कायदा अध्यादेशाद्वारे प्रथम कोणत्या भागात अंमलात आला? महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक अधिनियम
हा कायदा अध्यादेशाद्वारे प्रथम कोणत्या भागात अंमलात आला? संपूर्ण महाराष्ट्र, पुणे, नागपूर, मुंबई, ठाणे, औरंगाबाद, नाशिक. हा पहिले कुठे आला आणि मग पूर्ण भारतात झालेला आहे, महाराष्ट्रात झालेला आहे सॉरी. तर पहिले हा फक्त आणि फक्त मुंबई आणि ठाणे भागासाठी अंमलात आला. त्यानंतर आता मात्र संपूर्ण महाराष्ट्रात आहेच की, पण सुरुवातीला नव्हता. मुख्य नियोक्ता ही संकल्पना कोणत्या तरतुदीने जोडली? मुख्य नियोक्ता ही जी संकल्पना आहे ती कोणी जोडली? 1981 चा मूळ कायदा, 1996 ची दुरुस्ती, 2008 ची दुरुस्ती आणि 2019 ची दुरुस्ती. मुख्य नियोक्ता ही संकल्पना कोणत्या दुरुस्तीने जोडलेली आहे? ओके, प्रिन्सिपल एम्प्लॉयर कशा संबंधी? खाजगी सुरक्षा संबंधी. तर ही जोडलेली आहे 1986 च्या दुरुस्तीने. ओके, 1996 च्या दुरुस्तीने जोडली. महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक अधिनियम हा कायदा कोणत्या सुरक्षा रक्षकांना लागू होतो? महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक अधिनियम हा कायदा कोणत्या सुरक्षा रक्षकांना लागू होतो? कारखाने आणि थेट कर्मचारी, पोलीस दलातील रक्षक, एजन्सी मार्फत नेमलेले, थेट कर्मचारी नसलेले रक्षक, स्वयंरोजगार रक्षक. खाजगी सुरक्षा रक्षक अधिनियम हा कोणत्या सुरक्षा रक्षकांना लागू होतो? बघा, एजन्सी मार्फत नेमलेले आणि थेट कर्मचारी नसलेले. जिथे नेमले गेले तिथले कर्मचारी नाहीयेत. समजा एखाद्या हॉटेल, आता तुम्हाला मला माझ्याकडनं समजून पण घ्यायचं नाही. तुमचं म्हणणं हेच आहे की मॅम फटाफट प्रश्न घ्या, तुम्ही 100 प्रश्न घ्या, तुम्ही 150 घ्या, पण तुम्ही प्रश्न घ्या. आता तुम्ही काय आम्हाला समजवत बसू नका. जे काही तुम्हाला समजावायचं तो तुम्ही एवढे दिवस समजवलात, हो का नाही? ओके, जर कधी कधी हॉटेलचे स्वतःचे सिक्युरिटी असते किंवा मग त्यांनी मागवून घेतलेले असते, त्यांना फक्त पे करायचं असतं, कर्मचारी नसतात. सो थेट कर्मचारी नसलेले आणि एजन्सी मार्फत नेमलेलेच खाजगी सुरक्षा रक्षक कायद्यात बसतात. मंडळात शासनाचे प्रतिनिधी जास्तीत जास्त किती असू शकतात? खाजगी सुरक्षा रक्षकच्या कायद्यात जे मंडळात प्रतिनिधी आहेत तर ते किती असू शकतात? एकूण 1/2, नियोक्ते रक्षक 1/3, 1/4 आणि 1/5. सो मंडळात शासनाचे प्रतिनिधी जास्तीत जास्त किती असू शकतात? ओके, मंडळात शासनाचे प्रतिनिधी जास्तीत जास्त किती असू शकतात? जास्तीत जास्त किती असू? नियोक्ते व रक्षक यांच्या एकूण, नियोक्ते आणि रक्षक यांची एकूण 1/3. ओके, नियोक्ते आणि रक्षक यांचे एकूण 1/3. सल्लागार समितीत शासन प्रतिनिधीची कमाल मर्यादा किती? सल्लागार समितीत, ओके, सल्लागार समितीत शासन प्रतिनिधीची कमाल मर्यादा किती? वन्स अगेन, खाजगी सुरक्षा रक्षक कायद्यानुसार बघा, इथं जे आहे शासन प्रतिनिधी, मंडळामध्ये जे शासन प्रतिनिधी आहेत त्याच्यात नियोक्ते आणि रक्षक यांच्या एकूण 1/3 संख्येच्या तुलनेत, ते झाला मंडळाचा विषय. खाजगी सुरक्षा रक्षक मंडळ ही आहे सल्लागार समिती. तर सल्लागार समितीमध्ये 1/4, जसं आपण पाहिलेलं माथाडी कायद्यामध्ये, जसं आपण माथाडी कायद्यात पाहिलेलं तसंच आहे, सेम तसंच आहे. 1/4 सल्लागार समितीमध्ये शासन प्रतिनिधीची कमाल मर्यादा 1/4 असणार, म्हणजे 0.25 त्या, किंवा आपण म्हणूयात 0.25 तुम्ही पकडून चला, 1/4. मंडळाने वार्षिक अहवाल कोणत्या तारखेपूर्वी सादर करावा? सुरक्षा रक्षक मंडळाने, सुरक्षा रक्षक मंडळाने हा जो वार्षिक अहवाल आहे कोणत्या तारखेपूर्वी सादर करावा? तर मंडळाने 21 ऑक्टोबर पूर्वी त्यांचा वार्षिक अहवाल सादर करावा. हे सेम. ओके, तर किती? 21 ऑक्टोबरच्या आधी तुम्ही तुमचा जो काही पूर्ण वर्षाचा लेखाजोखा आहे तो आमच्या समोर मांडा. मंडळातील रिक्त जागा
शक्यतो किती दिवसात भरली पाहिजे? सुरक्षा रक्षकचा चालू आहे आता हा विषय. सुरक्षा रक्षक खाजगीचं संपलं, सांगितलंय तुम्हाला. सुरक्षा रक्षक 90 दिवस. ओके, सुरक्षा रक्षक खाजगीला दोन्ही सेमच आहे, पण तरी पण कायदा कुठला चाललाय हे तुम्हाला मी सांगते. हां, जसं की तुम्हाला आज सकाळी प्रॉमिस केलं होतं, आत्ता तुम्हाला आपल्या बॅचमधल्या ज्या PDFs आहेत तुम्हाला फक्त 200 रुपयाला का अवेलेबल करून दिले? तुम्ही सगळ्या PDF ज्या आहेत, ज्यांनी अजून घेतलं नाही त्यांनी PDF वाचा. स्टडी स्पेस मराठी ॲप्लिकेशन इन्स्टॉल करा, डाउनलोड करा मोबाईलमध्ये आणि सगळ्या PDFs वाचून घ्या पटपट पटपट पटपट. म्हणून प्राईस कमी केली की तुम्ही PDF वाचा. वेळ गेलाय, आता लेक्चर बघणं काही फायद्याचं नाहीये. कलम 18 नुसार किती वयाखालील व्यक्तीस सुरक्षा रक्षक म्हणून काम करण्यास मनाई आहे? ओके, तर कलम 18 नुसार किती वयाखालील व्यक्ती सुरक्षा रक्षक म्हणून काम करता येणार नाही? तर 12 वर्षाखालील, 14 वर्षाखालील, 16 वर्षाखालील आणि 18 वर्षाखालील. किती वर्षाखालील करू शकत नाहीत सुरक्षा रक्षक म्हणून काम? मूळ कायद्याचा विषय चालू आहे, मूळ कायद्याचा विषय चालू आहे, मूळ कायदा. आता 18 वर्ष आहे, आता 18 वर्ष आहे हे पण लक्षात घ्या. सध्याचा विषय 18 वर्ष आहे, पण तुम्हाला मूळ कायदा 1981चं विचारतोय आपण. मूळ कायद्यामध्ये कोणती तरतूद होती? विषय जो आहे मूळ कायद्याचा आहे. वन्स अगेन सांगते, आता मात्र ते 18 वर्ष आहे, पण जो 1981चा मूळ कायदा आहे. ओके ओके, सरांना सांगते मी, थांबा. तर या प्रश्नाचं उत्तर 16 वर्ष आहे बरं का. ऑप्शन सी इज द राईट आन्सर. 14 पण नाहीये, 16 आहे. नाही ना, मला चेक करू द्या, चेक करू द्या. नाही 14 वर्ष, सॉरी 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 गाईज, माफ करो. उगाच पेपर जवळ आलाय, तुम्ही हेच लक्षात ठेवाल आणि पेपरात आलं तर मग तुम्हाला मी आठवेल. 14 वर्ष. तर 14 वर्षाखालील काम करू शकत नाही सुरक्षा रक्षक म्हणून. 14 वर्ष, 14 वर्ष, 14 वर्ष, 14, 14 14 14. तर सुरक्षा रक्षक. आत्ताच्या घडीला 18 वर्ष आहे, पण मूळ कायदा चालू आहे ना आपला. कधीचा आहे? 1981चा आहे. नैतिक अधपतन. नैतिक अधपतनाच्या गुन्ह्यात दोषी ठरल्यास किती वर्ष सदस्य अपात्र ठरतो? नैतिक अधपतन जर गुन्हा सिद्ध झाला तर मग तुम्ही तिथं अपात्र ठरता. आणि किती वर्षासाठी अपात्र ठरता? हो हो हो, 14च आहे. करंट 18 आहे, करंट 18 आहे, पण एक लक्षात घ्या, करंट 18 आहे, पण 1981च्या कायद्यानुसार जो आपला ओरिजिनल कायदा आहे त्याच्यामध्ये 14 आहे, 14 वर्ष. ओके, तर 5 वर्ष नैतिक अधपतनाच्या गुन्ह्यात जर दोषी ठरला तुम्ही तर मग 5 वर्ष विसरून जायचं काम. मंडळ अधिक्रमित झाल्यास किती कालावधीत पुनर्रचना करावी? मंडळ अधिक्रमित, मंडळ जर अधिक्रमित झालं तर किती कालावधीत पुनर्रचना करावी? 6 महिने, 12 महिने, 18 महिने आणि 24 महिने. मंडळ अधिक्रमित झाल्यास किती कालावधीत पुनर्रचना करावी? ओके, तर बघा इथे 12 महिन्यात तुम्ही त्याची पुनर्रचना करा. जरी 12 महिन्यात झाली नाही तर पुढे तुम्हाला 6 महिने वाढून भेटतील, त्याच्या पुढे नाही. ओके, म्हणजे 1.5 वर्ष. पहिले तर अट आहे की तुम्ही 12 महिन्यातच हे करा, नाहीतर तुम्हाला थोडेफार 6 महिने वाढून मिळतील, पण तुम्हाला असतं की तुम्ही एवढ्या टायमात पूर्ण केलं पाहिजे. कलम 19 नुसार रक्षकांना कोणता अधिनियम लागू होतो? सुरक्षा रक्षकांना वेतन प्रदान, कामगार नुकसान भरपाई अधिनियम 1923, प्रस्तुती लाभ अधिनियम 1961, कारखाना अधिनियम 1948. तर कलम 19 नुसार सुरक्षा रक्षकांना कोणता अधिनियम लागू होतो? सुरक्षा रक्षकांना कोणता अधिनियम लागू होतो? बघा, विचार करा आणि उत्तर द्या. भारी आहे प्रश्न, एकदम जबरदस्त प्रश्न आहे, एकदम जबरदस्त प्रश्न आहे. सोच समझ के आंसर दो. तर जो आपला ब्रिटिशाच्या काळखंडातील कायदा आहे कामगार नुकसान भरपाई अधिनियम, काय आहे? कामगार नुकसान भरपाई अधिनियम जो आहे, जो ब्रिटिशांच्या काळखंडातील कायदा आहे, तो अधिनियम खाजगी सुरक्षा रक्षकांना लागू होतो. योजनेखालील गुन्ह्यांचा खटला कोणासमोर चालतो?
योजनेखालील ओके या सुरक्षा रक्षकाच्या योजनेखालील गुन्ह्यांचा खटला कोणासमोर चालतो? कोणताही दंडाधिकारी, महानगर किंवा प्रथम वर्ग दंडाधिकारी, सत्र न्यायालय आणि उच्च न्यायालय. तर कुठे चालेल? ओके, तर योजनेखालील गुन्ह्याचा खटला जो आहे तो कोणासमोर चालेल? तर बघा, महानगर किंवा प्रथम वर्ग दंडाधिकारी, महानगर किंवा प्रथम वर्ग दंडाधिकारी इथे चालेल. कलम 27 नुसार सर्वसाधारण उल्लंघनासाठी कमाल किती दंड किती? सर्वसाधारण उल्लंघनासाठी 100 रुपये, 500 रुपये, 1000 रुपये आणि 5000 रुपये. सर्वसाधारण दंडासाठी किती आहे? कलम 27 नुसार खाजगी सुरक्षा रक्षकाच्या कलम 27 नुसार उल्लंघनासाठी कमाल दंड जो आहे, बरोबर आहे, हुशार आहे तुम्ही सगळे, भारी सगळेजण, छान 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 छान. अभिषेक, चला छान छान छान. तर 500 रुपये दंड आहे. कलम 27 नुसार 500 रुपये दंड आहे. सल्लागार समितीची तरतूद कोणत्या कलमात आहे? सल्लागार शासनाकडनं 104 सदस्य असतात. सल्लागार समितीची तरतूद कोणत्या कलमात आहे? सल्लागार समितीची तरतूद खाजगी सुरक्षा रक्षक कायदा 1981 नुसार सल्लागार समितीची तरतूद जी आहे तर ती 15 मध्ये आहे. कलम 15. प्रत्येक योजना नियम विधिमंडळासमोर एकूण किती दिवस ठेवला जातो? प्रत्येक योजना असेल किंवा नियम असेल जे विधिमंडळासमोर एकूण किती दिवस ठेवला जातो? 15 दिवस, 21 दिवस, 30 दिवस, 45 दिवस. विधिमंडळामध्ये दोन्ही आलं, विधानसभा आणि विधान परिषद दोन्हीही आलं याच्यामध्ये. तर इथं जे विधिमंडळासमोर एकूण ठेवले जाते प्रत्येक योजना, तर किती दिवस? अगदी बरोबर आहे, छान, तुम्ही हुशार आहेत तुम्ही सगळे, खूप भारी भारी. 30 दिवस. ओके, 30 दिवस. चांगली तगडी प्रॅक्टिस झाली आहे सगळ्यांची. अभिषेक वगैरे, खुशी, ओके, आशिका, अजिंक्य, शुभम, गणराज, सविता पवार, चला 30 दिवस. आशिक पवार, भारी भारी. निरीक्षक भारतीय दंडसंहितेच्या कोणत्या कलमानुसार लोकसेवक मानला जातो? बघितलं आपण, कलम 21 नुसार निरीक्षक हा भारतीय दंडसंहितेच्या नुसार काय मानला जातो? लोकसेवक मानला जातो. वेतनच्या व्याख्येत कोणत्या बाबी समाविष्ट नाहीत? वेजेसच्या व्याख्येत कोणती गोष्ट समाविष्ट नाहीये? सगळ्यांसाठी ॲप्लिकेबल आहे, सगळ्यांसाठी ॲप्लिकेबल आहे. वेतन या व्याख्येत कोणती गोष्ट समाविष्ट नाही? मूळ पगार, घरभाडे, PF, प्रवास भत्ता, उपदान, ग्रॅज्युटी, महागाई भत्ता यापैकी सर्व. वेतनामध्ये कोणती बाब समाविष्ट नाही? ओके, वेतनामध्ये कोणती बाब समाविष्ट नाही? तर वेतनामध्ये तुमचा रेंटल अलाउन्स नाहीये, तुमची PF तुमचं जे कटिंग होतं ते सुद्धा तुमच्या वेतनात नाहीये, तुमचा जो ट्रॅव्हलिंग अलाउन्स नाहीये, तुमची ग्रॅज्युटी नाहीये. ओके, तुमचे जे डिअरनेस, ओके, तुझा महागाई भत्ता आणि मूळ पगार हेच तुमचं आपल्याला बघायला मिळतं की वेतनाचा भाग आहे. मूळ वेतनात एवढ्या दोनच गोष्टी समाविष्ट होतात, म्हणजे महत्त्वाच्या. पहिले तर मूळ वेतन तुमचं एक महत्त्वाचं असतं, लक्षात घ्या, बाकी हे सगळं येत नाही. एजन्सी किंवा एजंटच्या व्याख्येत कोणाचा समावेश नाही? एजन्सी किंवा एजंट या व्याख्येत उप एजंट, मंडळ आणि वरील सर्व. एजन्सी एजंटच्या व्याख्येत कोणाचा समावेश नाहीये? एजन्सी एजंटच्या व्याख्येत कोणाचा समावेश नाही? तर बघा, एजन्सीच्या आणि एजंट याच्या व्याख्येत उप एजन्सी समावेश नाहीये, उप एजंट पण नाहीये आणि मंडळ पण नाहीये. पहिली गोष्ट
हे सगळेच एजन्सी किंवा एजंट या गोष्टीत समाविष्टच होत नाही. वरील सर्व ऑप्शन डी इज द राईट आन्सर. यातला कोणताच गोष्ट एजन्सी किंवा एजंटच्या व्याख्येत समाविष्ट नाही. कलम 25 नुसार करार बाह्यता संबंधी काय तरतूद आहे? ओके, कॉन्ट्रॅक्टिंग आउट. कॉन्ट्रॅक्टिंग आउट करार बाह्यता संबंधी काय तरतूद आहे? असा करार वैध असतो. हक्क सोडणारा करार त्या मर्यादेपर्यंत रद्दबातल असतो. फक्त शासनाच्या मान्यतेने वैध कोणतीही तरतूद नाही. तर करार बाह्यता म्हणजे काय? कॉन्ट्रॅक्टिंग आउट म्हणजे काय? तर हक्क सोडणारा करार त्या मर्यादेपर्यंत रद्दबातल. तो जो त्या दिवसापर्यंत जर तुम्ही करार मोडला तर तो रद्द झाला असं समजा, संपला विषय. कलम 28 नुसार खाजगी सुरक्षा रक्षकाच्या कलम 28 नुसार सद्भावनेने केलेल्या कृतीस कोणते संरक्षण आहे? तुम्ही एखादी कृती सद्भावनेने केली तर कोण संरक्षण आहे? तर बघा इथे संरक्षण आहे शासन, मंडळ, अध्यक्ष, सचिव, सदस्य, निरीक्षक यांच्या विरुद्ध दावा चालवला जात नाही. कलम 28 नुसार या गोष्टी होत नाहीत असं आता हे लोक म्हणतायत. नेक्स्ट, दोन्ही कायद्यामध्ये म्हणजे माताडी आणि सुरक्षा रक्षक मंडळ सल्लागार समितीतील शासन प्रतिनिधीचे प्रमाण अनुक्रमे किती आहे? शासन प्रतिनिधीचं प्रमाण जे आहे तर ते किती आहे? दोन्ही कायद्यामध्ये शासन प्रतिनिधीचं प्रमाण किती आहे? ओके, मंडळामध्ये आणि सल्लागार समितीमध्ये. ओके, माताडी आणि खाजगी सुरक्षकाच्या मंडळामध्ये किती प्रतिनिधी असतात? शासन प्रतिनिधी. मंडळात किती सदस्य आहेत? आणि सल्लागार. ओके, माताडी आणि सुरक्षा रक्षकाच्या मंडळात किती सदस्य असतात? शासनाचे. आणि माताडी आणि सुरक्षा रक्षकच्या सल्लागार समितीमध्ये किती सदस्य असतात? शासनाचे. हा प्रश्न आहे, चांगला प्रश्न आहे. तर बघा, मंडळात शासनाचे 1/3 सदस्य असतात आणि सल्लागार समितीत शासनाचे दोन्ही कायद्यामध्ये 1/4 सदस्य असतात. शासनाचे प्रतिनिधी 1/4 सल्लागार समितीमध्ये दोन्ही कायद्यामध्ये. माथाडी मंडळामध्येच खाजगी सुरक्षा रक्षक मंडळामध्ये 1/3 शासनाचे आणि खाजगी सुरक्षा रक्षक मध्ये पण तसंच आहे. माताडी कायद्याअंतर्गत मंडळाचा अध्यक्ष कोण असतो? चला आता काही परत आपण बघूया माताडीचे प्रश्न आणि परत खाजगी सुरक्षाचे बघणार आहोत. हां, हे पुढचे 10 प्रश्न आहेत. पहिले 50 घेतले होते, परत 60 घेतलेत. बघा, असा व्यक्ती जो की शासन प्रतिनिधीपैकी एक आहे किंवा शासनाकडून नामनिर्देशित आहे तो मंडळाचा अध्यक्ष असतो. मंडळामध्ये कामगाराचे प्रतिनिधी असतात, नियोक्त्याचे प्रतिनिधी असतात आणि शासनाचे प्रतिनिधी असतात आणि अध्यक्ष शासनाकडून नामनिर्देशित असतो. माताडी कायद्यात कलम 6 अन्वये कोणती तरतूद आहे? कलम 6 नुसार तर माथाडी मंडळ स्थापन होतं. कलम 6 नुसार तर माथाडी मंडळ स्थापन होतं आणि कलम 6 अन्वये मंडळाचे अधिकार वाढवणे, मंडळ स्थापन न झाल्यास एक व्यक्ती मंडळ नेमणे, मंडळ बरखास्त करणं आणि मंडळाचा कार्यकाळ वाढवणं. सो माथाडी मंडळात कलम 6 अन्वये कोणती तरतूद आहे? समजा कलम 6 नुसार मंडळ आहे, मंडळ स्थापन करण्यासंबंधी आहे. समजा मंडळ स्थापन झालंच नाही, कलम 6 काय म्हणतंय? मंडळ स्थापन करणं. तर 6 नुसार जर मंडळ स्थापन झालं नाही तर 6A नुसार मंडळ स्थापन न झाल्यास एक व्यक्ती मंडळ नेमता येते, एका व्यक्तीचं मंडळ नेमता येतं. माताडी कायद्यात मंडळाच्या सदस्यांना सलग किती बैठकांना गैरहजर राहिल्यास काढता येते? ओके, माताडी कायद्यात मंडळाचे जे सदस्य आहेत ते किती दिवस जर गैरहजर राहिले तर त्यांना काढून सुद्धा टाकू शकतो, काढलं जातं. तर सलग जर 3 बैठका ते उपस्थित राहिले
कोणतीही पूर्वसूचना न देता माटाडी मंडळाच्या सलग 3 बैठकांना जर ते गैरहजर राहिले, सलग 3 राहिल्यास त्यांना काढता येतं, हा अधिकार आहे. सलग 3 बैठका. मंडळाकडून देय रकमेचा आदेश थकल्यास ती रक्कम कशी वसूल केली जाते? माथाडी मंडळ कलम 13 नुसार जर मंडळाने देय रक्कम दिलीच नाही तर ती रक्कम कशी वसूल केली जाते? दिवाणी न्याय दाव्याद्वारे, जमीन वसुलीची थकबाकी म्हणून, फौजदारी कारवाईद्वारे आणि कामगार न्यायालयाद्वारे. जर मंडळानेच तुमचा पगार लवकर दिला नाही, समजा तुमच्या नियोक्त्याने त्यांचा पगार डायरेक्ट मंडळाकडे पाठवला पण मंडळ तुम्हाला लवकर पगार देत नाही, तर जमीन महसुलीच्या थकबाकीनुसार जी आपण न्यायालयाद्वारे माथाडी मंडळाकडून आपले पैसे काढू शकतो. माथाडी कायद्याच्या अनुसूचित डॉक कामगार व रेल्वे कामगारी कर्मचारी का वगळण्यात आले आहेत? माथाडी कायद्याच्या अनुसूचित डॉकयार्डचे कामगार आणि रेल्वे कर्मचारी का वगळलेत? ते संघटित नाही म्हणून. ते इतर स्वतंत्र कायद्याखाली डॉकयार्ड वर्क्स कायदा 1948 संरक्षित आहेत म्हणून. त्यांना वेतन मिळत नाही म्हणून. ते कंत्राटी कामावर नाहीत म्हणून. असं काही नाही आहे. त्यांच्यासाठी बघा, रेल्वे कामगारासाठी आणि डॉकयार्ड वर्करसाठी त्यांचा स्वतःचा 1948चा कायदा आहे आणि त्या कायद्याअंतर्गत त्यांना संरक्षण मिळतं आणि त्यामुळे माथाडी कायद्यात त्यांचा समावेश केला गेला नाहीये. माथाडीमध्ये ते लोक नाहीयेत. सुरक्षा रक्षक कायद्यात 1981ला निरीक्षकची व्याख्या कोणत्या कलमात आहे? सुरक्षा रक्षकच्या कायद्यात निरीक्षकची व्याख्या कोणत्या कलमात आहे? निरीक्षक. तर बघा, एक लक्षात घ्या, व्याख्या तर कलम 2 मध्येच असणार. व्याख्या कोणत्याही कायद्याच्या व्याख्या कलम 2 मध्येच आहेत. तर कलम 15 आणि कलम 24 तर बाजूला काढा, त्यांचा काहीही संबंध नाहीये. कलम 2.4 किंवा कलम 2.6 यानुसार कलम 2.6 तर हे खाजगी सुरक्षा रक्षक कायद्यात निरीक्षकाची व्याख्या तुम्हाला बघायला मिळेल. सुरक्षा रक्षक कायद्याअंतर्गत मंडळाचे हिशोब व लेखापरीक्षण कोणत्या कलमात नमूद आहे? खाजगी सुरक्षा रक्षक कायद्यानुसार कायद्यातील मंडळाचे हिशोब व लेखापरीक्षण कोणत्या कलमात नमूद आहे? ओके, कलम 6, कलम 8, कलम 9, कलम 14. सुरक्षा रक्षक कायद्याअंतर्गत मंडळाचे हिशोब व लेखापरीक्षण कोणत्या कलमात नमूद आहे? कोणत्या कलमात नमूद आहे? तर कलम 9 मध्ये नमूद आहे. लक्षात घ्या, कोणत्या? तर कलम 9 मध्ये नमूद आहे. ही PDF टेलिग्रामला शेअर करते बरं का. लेक्चर झाल्यावर सगळ्यांनी परत एकदा नजरेखालून घालायची. ही PDF शेअर करते मी. सुरक्षा रक्षक कायद्यात आस्थापनांना या संज्ञेची व्याख्या कोणत्या कायद्याच्या संदर्भानुसार दिली आहे? सुरक्षा रक्षक कायद्यात आस्थापनांना या संज्ञेची व्याख्या कोणत्या कायद्याच्या संदर्भानुसार दिली आहे? कारखाना कायदा 1948, मुंबई दुकाने आस्थापना अधिनियम 1948, औद्योगिक विवाद अधिनियम 1947, महाराष्ट्र दुकाने संस्था अधिनियम 2017. सुरक्षा रक्षक कायद्यात आस्थापना या संज्ञेची व्याख्या कोणत्या कायद्यातून घेतलेली आहे? तर आपण हा जो कायदा आहे तो म्हणते दुकाने आस्थापना अधिनियम 1948. तर हा जो सुरक्षा रक्षक मध्ये आस्थापनांची व्याख्या आहे ती दुकाने व आस्थापना अधिनियमातून घेतलेली आहे, जो 1948चा आहे. सुरक्षा रक्षक कायद्याच्या सुरक्षा रक्षक कायद्यात 2026 मध्ये दुरुस्ती झाली. महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 26/2026, अधिनियम क्रमांक 26/2026. कोणत्या कलमात नवीन उपकलम जोडण्यात आलेले आहे? कोणत्या कलमात नवीन उपकलम? कलम 3, कलम 15, कलम 25 आणि कलम 27. तर कोणतं नवीन उपकलम जे आहे तर ते जोडण्यात आलं आहे? तर एक लक्षात घ्या, 15 मध्ये सल्लागार समिती कार्यरत नसल्यास थेट शासन अधिसूचना जारी करू शकते. कलम 15 मध्ये नवीन कलम जोडून जर सल्लागार समिती नाहीये तर डायरेक्ट शासन इंटरफेअर करेल आणि अधिसूचना देईल
जर सल्लागार समिती नसेल तर शासन अधिसूचना देईल. सुरक्षा रक्षक कायद्यातील 2023च्या दुरुस्तीचा 2023चा मुख्य उद्देश काय होता? ओके, सुरक्षा रक्षक कायद्यातील कलम 2023च्या दुरुस्तीचा, माझी पोरगीचा आता पेशन्स संपष्ट आलेले आहेत, तर 2023च्या दुरुस्तीचा मुख्य उद्देश काय आहे? चला, आता माझ्या पोरीचे सुद्धा पेशन्स संपत चाललेले आहेत. आता पेन कुठे ठेवला मी? ठीक आहे. हा, तर बघा इथे सुरक्षा रक्षक 2023च्या दुरुस्तीचा जो काही मुख्य उद्देश आहे तर तो तुम्हाला आता बऱ्यापैकी माहितीच आहे. जे काही आहे किंवा ज्या सुरक्षेचा मुद्दा आहे किंवा कारावासाचे आर्थिक दंड लागू करणे किंवा गुन्ह्याच्या तडजोडीची मानांकन, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर हा आहे. त्याच्यासोबत त्यांच्या पेमेंट संबंधी त्यांना आर्थिक सुरक्षा त्या गोष्टी पण आहेत. पण आत्ता जी 2023ची दुरुस्ती झाली त्याचा विषय चालू आहे. कायद्याचा उद्देश हाच आहे की त्यांच्या आर्थिक अधिकारांचं, आर्थिक जे काही शोषण होतं त्या गोष्टी व्यवस्थित करणं, त्यांना वेळेवर पगार देणं, त्यांच्या बाजूनी आस्थापनांसोबत लढणं जिथे आस्थापना वेळेवर पगार देत नसतील. तर हा मेन उद्देश होता जो आपला 1981चा कायदा आहे. पण 2023ची जी दुरुस्ती झाली त्याच्यामध्ये जी काही कारावासाच्या शिक्षेऐवजी मोठे आर्थिक दंड लागू करणं आस्थापनांना किंवा मग गुन्ह्याच्या तडजोडीसाठी पद्धत सुरू करणं, जिथे सुद्धा बऱ्याचदा कॉम्पन्सेशन चांगलं तगडच असतं. ही फक्त 2023ची याच्यातली सुधारणा आहे. कायद्याचा उद्देश हा वेगळा आहे. नाहीतर तुम्ही म्हणाल मॅम हे काय सांगताय. तर बघा, ही आपली बॅच आहे. तर पहिले सगळ्यांनी ही बॅच जी आहे तर ती फायनल प्राइसलाच घेतली. एका विद्यार्थ्यांनी कमेंट सुद्धा केली होती, मॅम तुम्ही एवढी ऑफर का दिली? आम्ही तर ऑलरेडी 500-550 रुपयाला बॅच घेतलेली आहे. पण आता बघा, तुम्ही तेव्हापासून अभ्यास पण केलेला आहे. आता यांना फक्त 3 दिवस आहेत. तेवढा जेवढा फायदा करून घ्यायचा आहे ते घ्या. 200 रुपयाला ही बॅच आहे. सगळे अधिनियम आहेत, सगळे अधिनियम तुम्हाला याच्यामध्ये मिळत आहेत. तुम्हाला केंद्रीय कामगार कायदे, कामगार संहिता, 4 कामगार संहिता डिटेलमध्ये आहेत. त्याच्या PDF सगळ्यांनी अगदी झटपट पटापट वाचून काढा. आता कुठेच लेक्चरच्या नादाला लागू नका. रप 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 डोळा खालून सगळ्या PDF ज्या आहेत तर घाला. खाजगी सुरक्षा रक्षक डिटेल PDF आहे. त्यासोबत माताडीची पण डिटेल PDF आहे. जीकेचे लेक्चर्स अगदी 2च्या स्पीडने बघून काढा, जी फ्री दिलंय तुम्हाला मी. प्ले स्टोअरला आपलं ॲप्लिकेशन आहे स्टडी स्पेस मराठी, तर ते ॲप्लिकेशन इन्स्टॉल करा आणि तुरंत PDF घ्या आणि बघायला सुरुवात करा. एक्झाम ओरिएंटेड PDF दिल्यात मी सगळ्या तुमच्यासाठी. ओके ओके, आय गेस काय दिसलं नाही? हो हो, स्पेसिफिक फोल्डर आहे, बरोबर बोलले तुम्ही. असं स्पेसिफिक फोल्डर आहे. हा, तर तुम्ही सगळं व्यवस्थित चेक करा. प्रत्येकासाठी वेगवेगळं आहे. तर इथे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे 200 रुपयामध्ये तुम्हाला डिटेल PDFs मिळतात, त्या वाचा आणि जास्तीत जास्त PDFच याचा वाचा. जेवढा होईल तेवढा डेटा जो आहे डोळ्याखालून घाला, त्याला तुम्हाला फायदा होईल. ओके, चला. आणि टेस्ट सिरीज आहे 99 रुपीजला. तर जास्तीत जास्त प्रश्न सोडवल्याने कॉन्फिडन्स येतो, सिली मिस्टेक टळतात आणि सगळ्यात महत्त्वाचं कायदा ओळखीचा वाटायला लागतो. कायदा ओळखीचा वाटण्यासाठी प्रश्न जे आहेत ते जास्त सोडवले पाहिजेत. ओके, चला. तुमची खूप रिक्वेस्ट होती की मॅम एखादं मोठं लेक्चर घ्या, जास्तीत जास्त प्रश्न घ्या. त्यामुळे आज आपण हे मोठं लेक्चर घेतलेलं आहे. PDF वाचा, अजून वेळ आहे तुमच्याकडे. नवी मुंबईच्या मुलांनी अक्षरशः लास्टच्या 2-3 दिवसामध्ये घेऊन खूप सुंदर असं काम केलेलं आहे. त्यांना तर जागा खूप कमी होत्या, तुम्हाला जागा ठीकठाक आहेत.
जर व्यवस्थित केलं तर मग तुम्हाला बऱ्यापैकी त्याचा बेनिफिट जो आहे तो होणार 100%. ॲप्लिकेशन इन्स्टॉल करा आणि ही PDF जी आहे टेलिग्राम चॅनलवर शेअर करते. आपलं स्टडी स्पेस मराठी टेलिग्राम चॅनल आहे. या लेक्चरच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तिथून टेलिग्राम जॉईन करा. तुम्ही डायरेक्ट टेलिग्राम जॉईन करू शकत नाही, लिंकवरनं जावं लागतं. PDF आता लगेच लेक्चर झाल्या सेव्ह करून टाकून देते. काय आहे 2 पेज कधी 2-3 सर्टिफिकेटवर PW कॅन्डिडेटचं होतं ते स्किप केलं तर बरोबर आहे ना मॅम. हॉल तिकीटच्या PDF मध्ये 4 पेज आहे. मी फ्रंट इन्फॉर्मेशन हो बस झालं. तसंही वरचं पेज लागतं, तरी पण आपण एक काढायची सेफ साईड, पण वरचंच पेज लागतं. ठीक आहे चलो, तर मग भेटूया उद्या. व्हॉट द क्वेश्चन तेजस. चला असू दे, काही जणांना टेन्शन असतं. हां काही जणांना टेन्शन असतं. चला आणि बघा आपले मित्र वगैरे कोण मिळते का वगैरे, सोबत जा, पेपर द्या, सोय होते, गोष्टी होतात. ठीक आहे चला, तर मग टाटा बाय बाय, गुड नाईट. PDF वाचा सगळ्यांनी. ज्यांनी घेतलं नाही त्यांच्यासाठी प्राइस कमी केली आहे मी, त्यांच्यासाठी स्पेशल 200 रुपये प्राइस केली आहे. ज्यांनी जास्तीत जास्त PDF वाचाव्यात, अगदी सुटसुटीत तुम्हाला समजेल असं दिलंय मी. तुम्ही बघा मग. ओके, क्वेश्चन फिरवून आता बरोबर प्रश्न विचारला तुम्ही. तुम्हाला असं वाटतं, पण आता जस्ट असिस्टंट कमिशनरचा पेपर झाला आणि तुमच्या आधी असिस्टंट कमिशनर नवी मुंबईची रिस्पॉन्स शीट येणार आहे. कधी तर 27 तारखेला. तर मी तुम्हाला असिस्टंट कमिशनर सेम तुमच्यासारखा कायद्याचा अभ्यासक्रम होता, नवीनच कायदे होते, नवीन महानगरपालिका किंवा नगरीय क्षेत्राचे कायदे होते. तर ते कायदे तुम्हाला मी दाखवते. तुम्ही बघा प्रश्न कसे होते, कसे प्रश्न कायद्यावर विचारलेले आहेत, कळेल तुम्हाला. मला अक्षरशः विद्यार्थ्यांनी सांगितलेलं आहे की खूप छान झाला मॅडम, जसं आपण जे स्ट्रक्चर फॉलो केलं होतं त्या स्ट्रक्चरनुसार आलेलं आहे. तर तुम्ही नक्कीच 27 तारखेला बघा. तुमचा जर एखाद्या पेपर विद्यार्थ्यांनी मित्रांनी आमच्या कोणी विद्यार्थ्यांनी दिला रिस्पॉन्स शीट मी तुम्हाला दाखवते. तुम्ही सुद्धा तुमच्या एखाद्या मित्रांनी जर असिस्टंट कमिशनरचा पेपर दिला असेल किंवा तुम्ही स्वतः दिला असेल तर 27 तारखेला रिस्पॉन्स शीट येणार आहे. तुमचा पेपर तरी 29 आहे, तर तुम्ही ती रिस्पॉन्स शीट बघा, मी पण दाखवते. पिक्चर क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे, कसे प्रश्न येतात कायद्यावर. सेकंड थॉट किंवा डाऊट येणं पॉसिबल आहे, पण मी तुम्हाला पिक्चर सुद्धा क्लिअर करून दाखवते, काय कसं काय नाही ते. कळलं. चलो बाय बाय.